आवाज ऐकायचे की एखादी कॉमेडी ऐकायचे किंवा काय काय नक्की ऐकायला आवडेल की तिन्ही कॉमेडी सगळं व्हायला पाहिजे. तर सुरुवातीला आपल्या प्रत्येकाच्या लग्न समारंभामध्ये एक प्रमुख गोष्ट असते ती म्हणजे उखाणा. उखाणा घ्यायला आले तर ते कसं उखाणं घेतील. दादा कोणते उखाणं त्यांच्या स्टाईलने घेते. अरे पांढरे पांढरे झागरेला लागली मुंग्याची राग. हे मायले अरे पांढरे पांढरे झागरेला लागली मुंग्याची राग आणि गंगूबाईचं नाव घेतो तिच्या नानाची डाग भोवलं तिच्या मायला. यानंतर उखाणा घ्यायला जर नारायण राणे आले, आता ते खासदार झालेले आहेत, तिकडे व्हायरल करू नका. तर नारायण राणे उखाणा घेते तर ते त्यांच्या स्टाईलने कसं घेतील. कारण नारायण राणे प्रत्येक वेळेला म्हणत असतं, लक्षात ठेवा मी माझ्या बायकोवर प्रेम केलंय आणि प्रेमच करेन. मी माझ्या बायकोवर प्रेम केलंय आणि प्रेमच करेन. आणि जर कुणी वाट्याला गेला तर मग प्रहारच करेन. कळलं काय. आता नारायण राणे झाल्यानंतर शक्ती कपूर उखाणा घ्यायला येतात. आता शक्ती कपूर त्यांच्या स्टाईलने उखाणा घेतात. अहो टिमकाची जोडी आहे, रामराम फुलायली, तुझी माझी जोडी जमली, आओ ललिता. यानंतर उखाणा घ्यायला राजकुमार उखाणा घ्यायला येतात. राजकुमार शानी ना तलवार की धार से न गोलियों की बौछार से. शानी न तलवार की धार से न गोलियों की बौछार से. बंदा तो डरता है सिर्फ अपने बाइकों की मार से. समझे. यानंतर उखाणा घ्यायला मकरंद अनासपुरे येतात. पण मकरंद अनासपुरे बोलतात, अरे मी यार उखाणा घेऊ शकत नाही. तर मग त्यांना विचारतात, का उखाणा घेऊ शकत नाही. अरे यार माझं लगीन नाही झालं अजून. अहो पण तुम्ही लग्न का नाही केलं. त्याचं काय. लग्नाआधी माणूस चिकणा असतो. लगीन झालं की तो काल वाढतो, तो करापतो, तो चकणा होतो. त्याच्या स्वप्नाचा चकणा चूर होतोय. कळलं का नाही त्या रताळ्या. आता यानंतर समजा आपण चेतन दादाच्या हळदीला, चेतन दादाने हळदी कोणत्या दिवशी ठेवलं, आज 8 तारखेला. का. कारण की इलेक्शन चालू होतं, रिझल्ट होता. म्हणून चेतनला मोदींनी सुद्धा फोन केलं होतं, शरद पवारांनी फोन केलं होतं की तू जरा तुझ्या हळदी 4 तारखेनंतर ठेव. तर आता शरद पवार चेतन दादाच्या हळदीला आलेल्या आहे. शुभेच्छा. त्याच्या काही वेळेच्या काळात खऱ्या असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी घडत असतात. आज इथं चालायला मी भजन शिकेल आणि खरे असतात. शेतकरी त्याच्या हाती 8 तारखेला ठेवल्या. त्यामध्ये शेतकरी दादासाठी एकदम जोरदार चालले होते शेतीच्या महाराष्ट्रात. हे झाल्यानंतर आता तुमच्या समोर काही प्राण्यांची आवाज सादर करतो. याच्या अगोदर पण मी सादर केलेले. तर सुरुवातीला समजा आपण नेरळ स्टेशनवरून इकडे येतो, कारण काही पाहुणे दुरून सुद्धा आलेले आहेत. अंबरनाथचे काही पाहुणे कर्जतवरून आलेले. विचारायला लागेल. तर सुरुवातीला ट्रेनचा आवाज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काहीतरी एक ती वेगळीच प्रत्येकाला माहिती असलेली टोन आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या किनाऱ्यापासून कृपया दूर राहा. एक जलद गाडी जा रही है. अशी ते अनाउन्समेंट असते किंवा अनाउन्समेंट अशी असते कि प्लेटफॉर्म क्रमांक 1 के यात्रीगण ध्यान दें, CST जाने वाली ट्रेन प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. आप 3 नंबर पे जाइए, 4 नंबर से ट्रेन छूट जाएगी. आता या ट्रेनचा आवाज फास्ट ट्रेन आल्यानंतर आवाज कसा असतो? फास्ट ट्रेन गेल्यानंतर मग स्लो ट्रेन येणार आहे, त्याला बसून तुम्ही जायचे, पण उद्या लग्नाला सगळ्यांनी यायचंय. अरे दादा, आपल्या दादाच्या हळदीत यांच्याकडून एक बक्षीस आलेले आहे. एकनाथ जाधव यांना ट्रेनचा आवाज आवडलेला आहे. उद्याची तिकिटाची माझी सोय झालेली आहे. धन्यवाद. तर यानंतर कोंबडी असते ना, कोंबडी, त्या कोंबडीचा आवाज सुरुवातीला वेगळा असतो, पण तो कोंबडीचा मालक आता उद्या रविवार आहे, तर त्याला कोंबडी खायची आहे. तर मग त्यावेळेला मग ते खाटकाकडे जातात. खाटकाकडे गेल्यानंतर त्या बकऱ्याचा नॉर्मल आवाज असतो, त्याला पण तो खाटीक पकडल्यानंतर तो आवाज कसा चेंज होता? आता हे काठी लावायचे पैसे आलेत 20 रुपये. धन्यवाद. यानंतर मांजरीचा खेकट तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. मांजरीचा सुरुवातीचा आवाज वेगळा असतो आणि ज्या वेळेला भांडण होतं त्यावेळेला तो आवाज बदलतो. तो कसा? आणि हा आवाज आवडला तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पूर्ण आवाज ऐका. आता हे त्या मांजरीसाठी आणि हे 20 रुपये आले. धन्यवाद. उत्स्फूर्त कलाकार, उत्स्फूर्त प्रेक्षक या ठिकाणी आहेत. यानंतर मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो आता, की दारू पिणारे जे असतात ना, ते दारू पिल्यानंतर ती दारू चढते त्या गोष्टीला घाबरत नाही, पण ती दारू चढल्यानंतर घरी गेल्यानंतर आपली काय हालत होईल या भीतीमध्ये सगळे असतात. पण माझ्याकडे जादू आहे, अशी एक सिस्टीम आहे की तुम्हाला दारू चढणारच नाही. तर ती मी तुम्हाला सांगतोय, सादर करतोय की मला दारू चढत नाही. मला दारू चढत नाही कारण दारू प्यायची माझी एक स्पेशल सिस्टीम आहे. मी दारू प्यायची असेल तर रात्री मी माझ्या खोलीमध्ये येतो, कपाटातून बाटली काढतो, फळीवरचा ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, ग्लासातली दारू पिऊन टाकतो, ग्लास मोरीत जाऊन धुवून टाकतो, बाटलीला बूज लावून बाटली कपाटात ठेवून देतो. हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, ह्या कानाचा त्या कानाला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्या वेळाला मी पुन्हा उठतो, कपाटातून बाटली घेतो, फळीवरचा ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, ग्लासातली दारू पिऊन टाकतो, ग्लास मोरीत जाऊन धुवून टाकतो. हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, ह्या कानाचा त्या कानाला पत्ता नाही, दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्या वेळ मी पुन्हा उठतो, कपाटातून बाटली घेतो, बेडवरचा ग्लास घेतो, बाटलीतली दारू भुसात ओतून घेतो, भुसातली दारू बायकोच्या पलंगावर जाऊन पिऊन टाकतो, ग्लास कपाटात जाऊन धुवून टाकतो. हळूच बाटलीच्या कानात डोकावून पाहतो, बाटली कपाटावर गाढ झोपलेली असते. बघितलं, उठतो, कपडा
पाणी घेतो, बाटलीतली दारू ग्लासात होतो घेतो, ग्लासातली दारू मोरी जाऊन पिऊन टाकतो, ग्लास बायकोच्या पलंगावर जाऊन धुवून टाकतो, हळूच बायकोच्या कानात डोकावून पाहतो, बायको मोरीत गाड झोपलेली असते. बघितलं, ह्या बायकोचा त्या बायकोला पत्ता नाही, दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोडा वेळ मी पुन्हा उठतो आणि तसाच झोपून जातो. धन्यवाद. आपण सगळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. काही गोष्टी इकडे तिकडे झाल्या असतील पण तुम्हाला आनंद वाटला, यातच माझा आनंद आहे. तर पुनश्च एकदा लहू तल्पे प्रस्तुत ऑर्केस्ट्रा द कल्याण बँड लोकगीते कोळी गीतांचा धमाल नजराना आज आपल्या लाडक्या चेतनदादाच्या हळदीसाठी सुंदर असा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याच हळदीसाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देण्यात आलं होतं आणि आपण सर्वजण वेळात वेळ काढून या हळदी समारंभासाठी उपस्थित आहात. पुनश्च एकदा आपणा सर्वांचं विर्ले परिवाराच्या वतीने तसेच दामोते ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आणि माझ्यासाठी सुंदर असा गिफ्ट आलेला आहे, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होते. धन्यवाद.